नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. आजपासून आपलं रेकी लेवल 1 सुरू होत आहे आणि आपलं हे सेशन 5 दिवसांचं राहतं. ओके. या रेकी लेवल 1 मध्ये तुम्ही काय काय शिकणार आहात आधी आपण सिलेबस बघूया. सो मी स्क्रीन शेअर केलेली आहे, दिसत आहे का? कोणीतरी थम्स अप करा. सगळ्यांची व्हिडिओ ओके. शोभा मॅम प्लीज थम्स अप करा. माझी स्क्रीन दिसत आहे तुम्हाला? ओके, थँक्यू मॅम. बघा, आपण रेकी लेवल 1 मध्ये काय काय शिकणार आहोत आज आपण हे जाणून घेऊया. तर रेकी लेवल 1 मध्ये आपण पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहोत. रेकी म्हणजे काय? म्हणजेच तुम्ही जे रेकी शिकत आहात ती काय आहे, कुठून आलेली आहे आणि याचे फायदे. म्हणजे आपण कुठलाही जर आपण अभ्यास करतो, तर आपल्याला अभ्यास करताना आपण कशासाठी करतो आहे, हेही माहिती असणे गरजेचे आहे. आपण का करतो आहे, बरोबर आहे? याचा फायदा काय आहे? या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. रेकीचा इतिहास आपण बघणार आहोत, म्हणजेच रेकी कुठून आलेली आहे. रेकीचे 5 तत्व आपण बघणार आहोत. त्याचबरोबर आपण आपल्या 7ही चक्रांचा संपूर्ण अभ्यास शिकणार आहोत. 7 चक्राचा अभ्यास शिकणार आहोत आणि 7 चक्रांच्या मेडिटेशन सुद्धा शिकणार आहोत. ओके. आणि त्याचबरोबर रेकी लेवल 1, सेकंड आणि थर्ड असे लेवल्स असतात. ओके. रेकीचे ग्रँड मास्टर पर्यंत लेवल्स असतात. तर प्रत्येक लेवलला शक्तिपात असतो. मग शक्तिपात का बरं महत्वाचा आहे आणि कशाला घ्यायचा आहे, कशासाठी घ्यायचा असतो तेही आपण क्लिअर करून देणार आहोत. आणि रेकी लेवल 1 शक्तिपात नंतर ऍक्टिव्हेशन प्रोसेस करायची असते, ती सुद्धा मी तुम्हाला लेवल 1 मध्ये शिकवणार आहे. त्याचबरोबर आपण औरा, व्हॉट इज औरा, क्लिन्झिंग कसं करायचं औराला, ते सुद्धा शिकणार आहोत आणि त्याच सोबत मी तुम्हाला झिबूचे काही सिम्बॉल्स सुद्धा शिकवणार आहे. भरपूर लोकांनी झिबू सिम्बॉल्स सुद्धा ऐकलेलं असेल. पण झिबू सिम्बॉल्सचे काय फायदे आहेत, कसे ड्रॉ करायचे आहे, हे सुद्धा आपण या लेव्हल्समध्ये शिकणार आहोत. आणि शेवटच्या दिवसाला मी तुम्हाला सांगणार आहे की दैनंदिन प्रॅक्टिस तुम्हाला रेकीची कशी करायची आहे. दैनंदिन प्रॅक्टिस सुद्धा आपण करायला सांगणार आहे. तर या सगळ्या गोष्टी शिकायला कुणाला आवडेल? या सगळ्या गोष्टी शिकायला कोणाला आवडेल? टाइप इन चॅट बॉक्स. आवडेल का शिकायला? तेही रेकी लेवल 1 फ्री मध्ये. येस, शोभा मॅम म्हणताय की मी. व्हेरी गुड, थँक यू. येस, येस. ओके. बघा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, भरपूर मेसेज येत आहे. ओके, चला, थँक्यू. ज्यांनीही टाईप केलं की होय आवडेल, त्यांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. तर आपण आता शिकणार आहोत. मला की नाही आधी एखादी व्हॉलेंटियर लागेल. व्हॉलेंटियर म्हणजे कशासाठी? तर आधी आपण एक क्लिन्झिंग प्रोसेस करणार आहोत. क्लिन्झिंग प्रोसेस म्हणजेच काय? तर दिवाळीमध्ये आपण सगळं घर स्वच्छ करतो. घर स्वच्छ करतो काय? कोण कोण करते घर स्वच्छ? दिवाळी म्हणा किंवा डेली घरची साफसफाई होते का तुमच्या घरची साफसफाई? किंवा तसंच असं खरकट्या घरमध्ये राहता तुम्ही? कुणी राहतं का की खूप सारा कचरा घरात पडलेला आहे आणि त्या घरामध्ये राहताय, असं आहे का कोणी? की प्रत्येकाच्या घरची स्वच्छ होत असतो घर? झाडू, पोछा सगळं नीटनेटकं असतं. ओके. तर एक लक्षात घ्या की आपण घराचीही खूप छान सफाई करत असतो. ज्यांच्याकडे गाड्या असतील, गाड्यांचीही सर्व्हिसिंग होत असते. ओके. 6 महिन्यांनी म्हणा किंवा वर्षभराने जितकी जास्त चालली गाडी, तेवढी तिची सर्व्हिसिंग तेवढ्या महिन्यांनी तिला करावी लागते. पण कधीतरी तुम्ही एक विचार केलेला आहे का? आपण घराची स्वच्छता करतो खूप छान, गाड्यांची सर्व्हिसिंग करत असतो. पण कधीतरी माइंडची सर्व्हिसिंग केलेली आहे का? कोणी सांगू शकेल मला? कधीतरी या माइंडची सर्व्हिसिंग केलेली आहे का? येस ओर नो? प्लीज टाइप इन चॅट बॉक्स.
माइंडची सर्व्हिसिंग केलेली आहे का? नाही. मग आता ही सर्व्हिसिंग का बरं गरजेची आहे? तर बघा, गरजेची आहे म्हणजेच अशा भरपूर गोष्टी असतात, की निगेटिव्ह गोष्टी माइंड खूप लवकर अट्रॅक्ट करतो आणि त्यावर वर्क सुद्धा करतो. नाण्याच्या 2 पैलू असतात, चित-पट. तशाच प्रत्येक बाजू 2 बाजू असतात. प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात. तर जर तुम्ही विचार करत आहे निगेटिव्ह, 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 तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्यक्षात ते घडतही जातं. आणि पॉझिटिव्ह तुम्ही विचार करत असाल, तर ते पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह घडत जातं. होतं काय कधी असं? कधी कोणी इमॅजिन केलंय का? मग या माइंडची सर्व्हिसिंग आपल्याला का बरं गरजेची आहे? जो कचरा आत्तापर्यंत जो तुमच्या डोक्यामध्ये आहे, लहानपणापासून जर काही भीती असतील, काही निगेटिव्ह थॉट्स असतील, की जे तुम्हाला सक्सेसपर्यंत नेत नाही आहे किंवा एखाद्याला खूप जास्त आजारी व्यक्ती असेल, त्याला त्या आजारामध्येच ठेवत आहे. तर यामागे सुद्धा हा जो कचरा आहे ना डोक्यातला, तो आपल्याला काढायचा आहे. लहानपणापासून आत्तापर्यंत जो भरलेला कचरा डोक्यामध्ये भरून आहे, त्याला काढणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही तो कचरा काढणार नाही, तोपर्यंत चांगल्या गोष्टी तुम्ही तुमच्या डोक्यात भरू शकणार नाही. ओके. तर यासाठी मी तुम्हाला एक मेडिटेशन सुद्धा सांगणार आहे आणि मेडिटेशन आपण ते करणार सुद्धा आहोत. पण हा मेडिटेशन ज्यांचा व्हिडिओ ऑन राहील त्यांचाच केले जाईल आणि ज्यांचा व्हिडिओ ऑफ राहील त्यांचं तो मेडिटेशन होणार नाही. तर तुम्हाला करायचं काय आहे, काही गोष्टी अशा असतात, की प्रत्येकाला सांगता येत नाही. भरपूर अशा आयुष्यामध्ये गोष्टी असतात, की कुणाला सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगता येत नाही. तर तो कचरा तुम्हाला कसा काढायचा आहे डोक्यातला, एक बुक घ्या, पेन घ्या आणि ज्याही गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये त्रास देत आहे तुम्हाला, अशा भरपूर गोष्टी असतील. म्हणजे एखाद्या व्यक्तीने तुम्हाला काही बोललं, टोचून बोललं असेल आणि ती गोष्ट तुमच्या हृदयाला लागली असेल आणि ती वारंवार तुम्ही आठवत आहात किंवा ती आठवत नाही आहात, पण ती आठवण येत आहे तरीसुद्धा. तर तशा गोष्टी तुम्हाला पेपरवर लिहून काढायचे. म्हणजे पेज असतो आपला कोरा पेज बुक्सचं. तिथे अशा प्रत्येक गोष्टी लिहायच्या आहे, की जी गोष्ट तुम्हाला त्रास देत आहे. 10-20 प्रत्येक गोष्ट लिहून काढायची आहे. म्हणजे आपण या माइंडमधला कचरा जर तुम्ही डोक्यातच ठेवलं, तर कधी-कधी चिडचिड होत असेल, अस्वस्थपणा वाटत असेल, त्या गोष्टी वारंवार त्या डोक्यामध्येच फिरत असतील. तर या डोक्यांमध्ये फिरत आहात, तुम्ही बोलूही शकत नाही आहे आणि अँक्साइटी, डिप्रेशनचे आजार कशामुळे होत आहे? याच गोष्टीमुळे. ज्या गोष्टी तुम्ही लोकांना इतरांना सांगू शकत नाही म्हणजे शेअर करत नाही आहात आणि ते डोक्यातच कुठेतरी तिथेच घुमत आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि म्हणून लोकं डिप्रेशन, अँक्साइटीला फेस करत आहे. एक लक्षात घ्या, की याआधी म्हणजे इथून 5 वर्ष पकडून घेऊया आपण. 5 वर्ष आधी कुणी डिप्रेशन, अँक्साइटीचं नाव इतकं ऐकलेलं नसेलच, जे आत्ता ऐकत आहेत या 2 वर्षात. काय वाटतं? मग का बरं या गोष्टीला फेस का बरं करावं लागत आहे? शेअरिंग कुठेतरी कमी झालेलं आहे. आज आत्ताचा जमाना असा आलेला आहे, की घरात जरी 4 व्यक्ती असतील, पण तुम्ही 4ही व्यक्तीशी असे व्यवस्थित बोलत नाही आहात. तुमच्या मनातल्या गोष्टी शेअर करत नाही आहात. मोबाईल घेऊन कंटिन्यू व्यक्ती स्क्रोल करत आहे, रील्स बघत आहे, व्हिडिओ बघत आहात. म्हणजे या मोबाईलमुळे संवाद कुठेतरी थांबलेला आहे. संवाद थांबल्यामुळेच डिप्रेशन, अँक्साइटीचे आजार आणि आजच्या जे यंग जनरेशनमध्ये सगळ्यात जास्त बघायला मिळतं. का बरं? तर ते कुणाच्याही समोर स्वतःला सिक्युअर फील करत नाही म्हणजे सेफ फील करत नाही आणि म्हणून शिक्षणवाले मुलं जे आहेत, त्यांना सगळ्यात जास्त डिप्रेशन येत असतो. आजकाल लहान-लहान मुलंही म्हणतात, की मला डिप्रेशन आलेलं आहे. मग तुमच्या घरी जरी व्यक्ती असतील, लहान मुलं असतील, मोठे असतील, तर त्यांनाही ही प्रोसेस सांगा.
रोज आपल्याला ज्याही गोष्टी तुम्हाला त्रास देत आहे, ज्याही निगेटिव्ह थॉट्स आहेत, ते सगळं तुम्हाला पेपरवर लिहून काढायचे आहे. आणि मग पेपरवर लिहून काढल्यानंतर त्या पेपरला जाळायचं आहे. जाळा किंवा फाडून तुम्ही डस्टबिनमध्ये सुद्धा टाकू शकता. ही प्रोसेस कंटिन्यू 11 दिवस करून बघा. जिथे तुम्हाला चिडचिड होत असेल, ओव्हर थिंकिंग होत असेल, ती ओव्हर थिंकिंगही होणार नाही आणि चिडचिड सुद्धा होणार नाही. पण डेली तुम्हाला करायचं आहे ही प्रॅक्टिकल. ओके. कारण निगेटिव्ह थॉट्स पासून वाचण्यासाठी मी आणखी तुम्हाला एक उदाहरण देते आहे. बघा, शेतकरी सगळ्यांना माहिती आहे का? शेतकरी माहिती आहे? जे अन्नधान्य पिकवत असतो, शेतकरी माहिती आहे? येस ऑर नो? किंवा झोपून क्लास करत असेल तर झोपून जा, क्लास लीव्ह करून टाका. दुसरं कोणी काम करत असेल आणि क्लास करत असेल तर तुम्ही दुसरंच काम करा, क्लास करू नका, लीव्ह होऊन जा. आय रिक्वेस्ट यू. ओके. आणि जर हा क्लास करत आहात तर फक्त 1 तास स्वतःला द्या. 1 तास स्वतःसाठी काढा आणि सिरियसली हा क्लास जर तुम्ही 5ही दिवस केलात, हे 5ही सेशन तुम्ही अटेंड केलात, तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगते काहीतरी तुमच्या जीवनामध्ये फरक पडणार आहे या 5ही सेशननी. म्हणून सिरियसली तुम्ही क्लास करा. आणि या क्लासला जर तुम्हाला असं वाटत असेल की हा फ्री क्लास आहे, काय शिकवणार आहे मॅम? जर तुमच्या डोक्यामध्ये आधीच असे थॉट्स आले असतील, तर लीव्ह होऊन जा. ओके. आणि परत एकदा सांगत आहे, प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. शक्य असेल तर व्हिडिओ ऑन करा. म्हणजे मलाही कळेल की तुम्ही मल्टीटास्किंग करत आहात की नाही. मल्टीटास्किंग म्हणजेच एकासोबत 4-5 कामं करत आहात का हे मला कळेलही. ओके. तर शेतकरी सर्वांना माहिती आहे. शेतकरी काय करतो? इथे एक मेसेज आला होता की आय एम फार्मर. बघा, चला छान आहे की एकतरी व्यक्ती इथे आपल्या क्लासमध्ये आहेत, म्हणजे ते शेतकरी आहेत. शेतकरी काय करतो? तर शेतामध्ये पीक लावतो. शेतकरी कधी असं करतो काय, की त्याला जर धान पाहिजे असेल, म्हणजे तांदूळ पाहिजे असेल, तर तो तूर पेरतो काय? धान पाहिजे असेल तर तूर पेरतो काय? तुम्ही टाइप करू शकता चॅट बॉक्समध्ये. येस ऑर नो. शेतकरी काय करतो? धान पाहिजे तर धान पेरतो की तूर पेरतो? तूर पेरतो का? नाही. नो. ओके. नाही. व्हेरी गुड. त्याला माहिती असतं, की त्याला जी गोष्ट म्हणजे पाहिजे आहे, ज्याचं पीक त्याला पाहिजे आहे, त्याच धान्याची पेरणी तो करतो. त्याला माहिती आहे. मग तुम्हालाही माहिती आहे. तुम्हाला जीवनामध्ये काय पाहिजे आहे? सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य. या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पाहिजे आहे बरं. पण याच्यासाठी तुम्ही काम करता काय? जर जीवनामध्ये सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, ऐश्वर्य पाहिजे असेल, शरीरामध्ये आरोग्य पाहिजे असेल, दीर्घायुष्य पाहिजे असेल, यासाठी तुम्ही कार्य करता काय? काम करता काय? एक प्रश्न स्वतःला विचारा. जीवनामध्ये सर्वांना सुख पाहिजे आहे. पण पेरणी कशाची करतो आहे? याने असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं, शरीरामध्ये हे दुखत आहे, हे आजार आहे, म्हणजे याचा वाद त्याच्याशी झाला. म्हणजे पेरणी कशाला म्हणत आहे? फोकस तुमच्या कुठल्या गोष्टीवर जातो आहे? दुःखांकडे, कटकटीकडे. शरीरामध्ये जे आजार असेल तर त्याला अजून वारंवार तुम्ही आजारी आहे, आजारी आहे असं अफर्मेशन देत आहे, त्या आजारांकडे जात आहे. मग तुम्ही पेरणीच त्या वाईट गोष्टींची करत आहात, तर तुमच्याकडे त्या वाईट गोष्टी किंवा ते तेच येणार आहे की नाही? मग आपल्याला जी गोष्ट हवी आहे त्याची पेरणी करा. सुखाची पेरणी करा. कारण शेतकरी पीकही धान लावलं, त्याला माहिती आहे की तांदूळ पाहिजे म्हणून तो धानाची पेरणी करतो आणि धान त्याला मिळत असतो. आणि त्या धानाच्या आजूबाजूला बघा कचराही उगवत असतो. कुठलाही पीक तो पेरेल, पण त्या पिकांच्या आजूबाजूला म्हणजे कचरा उगवतो. मग तो कचरा त्यांच्या पिकांचा विनाश करायला नको म्हणून काय करतो, तिथे उगवलेला कचरा काढून टाकतो आणि फेकून टाकतो. कारण त्याला माहिती आहे, हा जर कचरा वाढला त्या पिकांच्या सोबत,
तर पिकांचा विनाश होणं 100% आहे. 100% त्या पिकांचा विनाश होईल. कशामुळे? तर त्या कचऱ्यांमुळे. मग आयुष्याचंही सेम तसंच आहे. आयुष्याचं सेम तसंच आहे. चांगल्या गोष्टीवर दुर्लक्ष झालं म्हणजे निगेटिव्ह गोष्टी जर तुम्ही तिथे आणल्या, तर चांगल्या गोष्टी खाली जातात आणि त्या वाईट गोष्टी असं वाढत जातात. खत पाणी तुम्ही वाईट गोष्टींना देत आहात म्हणून. तर आजपासून जर वाईट गोष्टी जर डोक्यामध्ये आल्या, तर त्या वाईट गोष्टींना काय म्हणायचं की स्टॉप, थांब इथेच. आतापर्यंत तू माझ्या जीवनात खूप लुडबुड केली, आता तुझं इथे काहीच काम नाही. जर वाईट विचार आला तर तिथे स्टॉप करायचं, थांब इथेच. त्या वाईट विचारांना काय म्हणजे स्टॉप. आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये खूप लुडबुड केली, आता तुझं इथे काहीच काम नाही, गेट आउट. त्याला बाहेर काढून टाकायचं. ओके. आणि जर वाईट गोष्टी तुमच्या डोक्यात सतत येत असतील, सतत जर वाईट विचार येत असतील, तर त्यावर सुद्धा मी तुम्हाला काही उपाय सांगणारच आहे. पण ही प्रोसेस तुम्हाला कंटिन्यू 11 दिवस करायची आहे. जी मी वाईट गोष्टींना लिहून काढायला लावलेलं आहे आणि ते फाळायचं आहे किंवा जाळणं शक्य असेल तर तुम्ही ते जाळू सुद्धा शकता. मग आता हा माइंडचा कचरा तुम्ही सगळं पेपरवर काढलं. मग आता इथली जागा रिकामी झालेली आहे. मग त्या रिकाम्या जागेला काय करायचं आहे? रिकामी जागा आता एखादी आपल्याला समजा की सगळा कचरा तिथून निघाला. मग त्याला अफर्मेशन काय द्यायचं आहे? जीवनामध्ये जी गोष्ट हवी आहे, ती छान अफर्मेशन आपल्याला रोज माइंडला द्यायची आहे. रोज चांगले-चांगले अफर्मेशन्स आपल्याला स्वतःसाठी बोलायचे आहेत. मी भाग्यशाली आहे, मी समृद्ध आहे, मी स्वस्थ आहे. अशा प्रकारचे छान-छान अफर्मेशन्स आपल्याला स्वतःला द्यायच्या आहेत. ओके. चला तर इथे आपल्याला एक व्हॉलंटियर लागेल. कुणाला भाग्यशाली बनायचे आहे? प्लीज हँड रेज करा. कुणाला असं वाटतं की त्यांच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, खूप कटकटी आहे, पैसाच नाही आहे किंवा शरीरामध्ये खूप आजार आहे किंवा एखाद्या व्यक्तीला असे वाटत असेल की तो भाग्यशाली नाही आहे. म्हणजे खूप काही वाईट-वाईट गोष्ट आणि कधी म्हटलं, कधी डोक्यात येतं की अरे, म्हणजे माझं नाही, त्यांना असं वाटत असेल की भाग्यच खराब आहे. असं आहे का एखादी व्यक्ती? ओके, हँड राईज झालं रुपाली मॅमचं. अनम्यूट करा मॅम. अनम्यूट करा. ओके. हां, तर तुम्हाला भाग्यशाली बनायचं आहे. तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये? माझ्या आयुष्यामध्ये पैसा आहे. हं. हम्म. एक हा. हॅलो. हां, बोला. आता येतोय आवाज, बोला. माझ्या आयुष्यामध्ये पैसा, संपत्ती, सुख सगळं आहे. हां. फक्त मला डोकेदुखीचाच तेवढा प्रॉब्लेम आहे. थोडासा म्हणजे रेग्युलर नाही, उन्हात गेलं तरच होतो. ओके, ओके, अदर ओके. ऑल इज ओके. ते मला इकडे एखादी अशी व्यक्ती पाहिजे होती, की ज्यांना भाग्यशाली बनायचं आहे. तुमच्या डोकेदुखीचा त्रास जाईल कारण मला रेकीमध्ये यायच्या आधी मला सुद्धा हा सेम प्रॉब्लेम होता. मला मायग्रेनचा त्रास होतो. मायग्रेनचं म्हणजे डोकं दुखते आणि मळमळ होतं आणि उलट्या होतात. पण रेकीनी मी वर्षभर एकतर ॲलोपॅथी औषधी घेतल्या. पण असं वाटतं, की आपली एज काही खूप अशी आहे नाही आणि औषधी एकदा लागले, की ते कंटिन्यू आपण खातच राहणार आहे का? मग मी वर्षभर ॲलोपॅथी घेतल्या. त्यानंतर म्हटलं, की चला हे थोडं बॉडीवर साइड इफेक्ट्स पण होतात. मग एक 9 की 10 महिने मी होमिओपॅथी औषध घेतल्या. पण त्याचा नाही मला फक्त औषध खायची तेव्हाच मला त्याचा आराम व्हायचा. त्यानंतर जसं होतं तसंच राहायचं. मग रेकी मी सुद्धा ऐकलेली होती रेकीचं नाव आणि मग मी रेकी शिकली, रेकी केली स्वतःवर. तर मायग्रेनचा त्रास माझा संपूर्ण गेलेला आहे. आता मला ते त्रास होत नाही. म्हणजे जे डोकेदुखीचं होतं ते आता मला कुठेही तो त्रास नाही आहे. तर ते तुमचं जाईल. त्यासाठी डोंट वरी. पण इथे मला असं पाहिजे होतं, की ज्याला 5 करोड पाहिजे आहे. मॅडम पैसा आहे पण आता आणखीन वाढण्याची आहेच ना, अपेक्षा असतेच. ओके, ओके, ओके. म्हणजे इथे मला पाहिजे आहे, की भाग्यशाली ज्याला बनायचं. तुम्हाला बनायचं भाग्यशाली? कारण हो तुम्ही मॅडम. आधीच बोलले, की तुमच्या आयुष्यामध्ये सगळंच आहे. सो तुम्ही नाही. येस. दुसरं कोणी आहे का एखादी?
ज्याला पैसा पाहिजे आहे आता. वाव, किती समाधानी लोक आहे माझ्या या बॅच मध्ये. खूप सॅटिस्फाईड लोक आहे. आय एम हॅपी. खूप छान. कुणालाच नाही पाहिजे इथे पैसा. चला, व्हेरी गुड. इथे कुणाला भाग्यशाली बनायचं आहे का? प्लीज हँड राईज किंवा असं केलं, मेसेज टाकला तरी मला तुमचं. ओके, तृप्ती मॅम. ओके, अनम्यूट करा. हॅलो. तुम्हाला भाग्यशाली बनायचं आहे? हो, बनायचं आहे मला. व्हेरी गुड. चला, तर आता आपले व्हॉलेंटियर आहेत तृप्ती मॅम. व्हॉलेंटियर तृप्ती मॅम असले तरी हा प्रश्न सगळ्यांच्यासाठी आहे. ओके, मी तुम्हाला 5 करोड देते. पाहिजे तुम्हाला 5 करोड? पाहिजे. व्हेरी गुड. तर 5 करोड मी तुम्हाला देते आहे आणि याच्या बदल्यात मला तुम्हाला तुमचे 2 पाय पाहिजे आहे. हॅलो, द्याल मग का? नको. 2 डोळे. हॅलो. हा, येतोय नाही आवाज? ना, नाही, डोळे बघा. काहीच नाही. काहीच नाही. इथे नाही. येस, व्हेरी गुड. कुणीही कुणाचाही प्रश्न हेच असतं. मी त्यांना म्हटलं की 5 करोड पाहिजे का, तर हो म्हटलं त्यांनी. आणि त्यांच्या बदल्यात मी त्यांना म्हटलं की मला तुमचे 2 पाय द्या, तर त्या काय बोलल्या की नाही. मग एक लक्षात घ्या की या जगामध्ये असे कितीतरी लोक आहेत ज्यांना पाय असूनही चालता येत नाही, अपंग आहे. मग त्या लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात की नाही? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं, हो, आहात आहे. की नो? आहात ना? असे असंख्य लोक आहे, आहेत. आहे. डोळे असूनही त्यांना हे जग बघायला मिळत नाही, जग बघता येत नाही. मग त्या लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात की नाही? आहात की नाही? मग बघा, आपण कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतो आहे. कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन तुम्ही जगत आहात, पण सॅटिस्फॅक्शनच नाहीये. एक गोष्ट काय, सॅटिस्फॅक्शन नाही आहे. तरी जीवनामध्ये काय चालू आहे? हीच गोष्ट नाही आहे, तीच गोष्ट नाही आहे, असंच झालं, तसंच झालं. त्या लोकांना डोळ्याच्या समोर घ्या आणि तुम्ही जे आयुष्य जगत आहात की नाही, कोणीतरी व्यक्ती असा विचार करतो आहे की अरे, मला या व्यक्तीसारखं जीवन पाहिजे होतं. असे भरपूर लोक असतील, म्हणजे आहेतच. कधीही डोक्यात हा विचार आला ना? कधीही कधीही वाटलं बद्दल वाईट भावना आल्या स्वतःबद्दल की अरे, मी अशीच आहे, मी तशीच आहे, भाग्यच खराब आहे, तर त्या लोकांना लक्षात घ्यायचं की आपण त्यांच्यापेक्षा खूप कितीतरी पटीने आपण चांगलं आयुष्य जगतो आहे. ओके. आणि आज तुम्ही ज्या घरात राहत आहात, कुणाचं स्वतःचं घर असेल, कुणी रेंटने राहत असेल, पण तुमच्या डोक्यावर छत तरी आहे. ओके, डोक्यावर छत आहे. तुम्ही घराच्या बाहेर निघा, तुम्हाला काही काही सिग्नलवर म्हणजे रस्त्यावर दिसतील. रस्त्यावरही लोक राहत आहे आजही. मग त्यांचंही स्वप्नातलं जीवन तुम्ही जगत आहात. स्वतःचं छोटं घर असेल तरीही तुम्हाला तुमच्या डोक्याच्या वर छत आहे, राहायला तुमच्याकडे जागा आहे. आहे की नाही? मग त्या लोकांपेक्षा भाग्यशाली तुम्ही आहात की नाही? काय वाटतं, आहात की नाही? येस ऑर नो? रोज स्वतःला काय म्हणायचं, अधिक तुम्हाला अजून भाग्यशाली व्हायचं आहे, तर रोज उठल्यावर अफर्मेशन द्यायचे स्वतःला की मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. रोज स्वतःला अफर्मेशन द्या. इथे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा शिकणार आहोत. तुम्ही स्वतःला जर छान छान अफर्मेशन दिल्या, जसं मी रोज उठल्यावर म्हणते की मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. युनिव्हर्स, लॉ ऑफ अट्रॅक्शन काय काम करतो? तर जर मी रोज भाग्यशाली असण्याचं अफर्मेशन मी स्वतःला दिलं रोज, तर
ब्रह्मांडाला वाटतं की हिला भाग्यशाली ही आहे तर हिला अजून भाग्यशाली, कारण मी माझा फोकस कुठे देते आहे तर भाग्यशाली असण्याकडे. मी समृद्ध आहे म्हणजे पैसा मला प्रिय आहे. ओके, म्हणजेच ब्रह्मांडाला काय वाटतं की या व्यक्तीला पैसा हिच्याजवळ आहे आणि हिला पाहिजे आहे, यात ही समाधानी आहे. तर तो मला अजून भाग्यशाली बनवतो, अधिक पैसा माझ्याजवळ आणतो. म्हणजे मला जी गोष्ट हवी आहे त्या गोष्टीकडे माझा फोकस जातो आणि म्हणून मी ती गोष्ट अट्रॅक्ट करू शकते. म्हणून सकाळी उठल्याबरोबर छान छान अफर्मेशन्स तुम्हाला द्यायचे आहे. म्हणजे जी जीवनामध्ये जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट तुम्हाला अट्रॅक्ट करायची आहे, तर त्यासाठी तुम्ही छान अफर्मेशन स्वतःला द्या आणि रोज उठल्यावर आणि झोपायच्या आधी रात्री रोज ज्याही ईश्वर गुरूंना तुम्ही मानता त्यांना धन्यवाद म्हणा. का बरं? तर एवढं छान जीवन त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे, इतकं सुंदर जीवन आपल्याला दिलेलं आहे. या गोष्टीसाठी एक धन्यवाद तर करायलाच हवं. ओके. आणि एखाद्या व्यक्तीचं असं एम असेल की त्यांना छान जॉब पाहिजे आहे, असतं. जॉब पाहिजे आहे किंवा एखाद्या व्यक्तीला गाडी घ्यायची आहे, एखाद्या व्यक्तीला बंगला घ्यायचा आहे. तो व्यक्ती मेहनतही करत आहे. आणि त्याला ती गोष्ट हवी आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक येलो डायरी मिळतं Amazonवर किंवा आपल्या Mishoवर तुम्हाला, म्हणजेच ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्हाला एक डायरी मिळतं येलो पेजची. तर ती तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यात अफर्मेशन्स तुम्हाला 21 वेळा लिहायचे आहेत. बघा अशा प्रकारची ही पिवळ्या रंगाची डायरी असते. इथे अफर्मेशन्स लिहिले माझ्या, मी कोरं पेज सांगते. तर बघा अशा पिवळ्या कलरची डायरी मिळत असते, जी गोष्ट तुम्हाला हवी आहे. या डायरीमध्ये काय लिहायचे आपल्याला, जी गोष्ट हवी आहे, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जी गोष्ट तुम्ही अट्रॅक्ट करणार आहात. तर अशा डायरीवर रेड पेननी, लाल कलरचा जो आपला पेन असतो, तर त्या पेननी इथे अफर्मेशन्स लिहायचे आहेत. अफर्मेशन तुम्हाला कसं लिहायचं आहे, तर रियालिटीमध्ये ते घडलेले आहे. एखाद्याला बंगला घ्यायचा असेल, कार घ्यायची असेल, तर काय लिहिणार आहे की मी ही कार, जसं मला एखाद्या छान बंगल्यामध्ये राहायच्या, फ्लॅटमध्ये राहायच्या किंवा तो फ्लॅट मला परचेस करायचा आहे, तर मी हा फ्लॅट या तारखेपर्यंत घेतलेला आहे आणि माझा परिवार म्हणजे आम्ही सगळे, ती तारीख तुम्ही टाकू शकता, या तारखेपर्यंत आम्ही आमच्या फ्लॅटमध्ये राहायला गेलेलो आहे. अफर्मेशन्स अशा प्रकारचे राहतील की ते रियालिटीमध्ये घडलेले आहे. डेट तुम्ही टाकू शकता. रोज 21 वेळा तुम्हाला येलो डायरीवर ही अफर्मेशन लिहायची आहे. ज्यांना एखादी जॉब पाहिजे असेल तर तो लिहिल की मला या तारखेपर्यंत हा जॉब मिळालेला आहे. आणि फक्त आता डायरीवर लिहिल्याने मिळेल का? नाही. तर करायचं काय? जे व्यक्ती प्रयत्न करत आहे, कंटिन्यू प्रयत्न करत आहे आणि त्यांना मिळतच नाही आहे, म्हणजे कुठलीही गोष्ट, मी फक्त जॉबचं आणि घरचं एक फॉर एक्झाम्पल दिलं आहे. कुठल्याही गोष्टी, एखाद्याला संपूर्ण स्वास्थ्य पाहिजे असेल, म्हणजे भरपूरदा तो आजारी राहत असेल आणि त्याला चांगलं जीवन जगायचं आहे, तर तो व्यक्ती अफर्मेशन काय लिहिणार आहे की मी खूप सुख, समाधान आणि ऐश्वर्य, आरोग्य संपन्न जीवन जगत आहे. ठीक आहे. असं तो डेली 11 वेळा अफर्मेशन लिहिणार, रात्री किंवा सकाळी उठल्यावर, रोज 21 वेळा लाल रंगाच्या पेननी. तुम्ही 21 वेळा ते बोलत आहात, म्हणजे लिहित आहे, म्हणजे 21 वेळा तुम्ही बोलतही आहात म्हणून ते तुम्ही लिहत आहात. म्हणजे आपल्याला ती गोष्ट हवी आहे, आपण अट्रॅक्ट करतोय त्या गोष्टीला. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय करतो की तुमच्या त्या माइंड लेवलवर काम करतो आणि तुम्हाला जी गोष्ट आहे ती मिळवण्यासाठी तो पूर्णपणे प्रयत्न करत असतो. ओके. तर असं तुम्ही 21 वेळा डेली करायचं आहे आणि त्यामध्ये जे काही कुठले ब्लॉकेजेस असतील तर ते क्लिअर होतील आणि तुम्हाला ती गोष्ट मिळेल. ही डायरी काय करणार आहे,
तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला मदत करेल. जी ही गोष्ट तुम्हाला अट्रॅक्ट करायला कुठले अडथळे येत असतील, म्हणजे जे ब्लॉकेजेस येत असतील, तर ही डायरी रिमूव्ह करत असते. ओके, रेड पेनचा का पेन रेड राहील आणि येलो कलरचं पेज राहील. ठीक आहे. तर ज्या गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट करायच्या आहे त्या गोष्टी तुम्ही तिथे लिहायचं आहे आणि हे कंटिन्यू करा. खूप छान, म्हणजे खूप छान आहे, अमेझिंग आहे. तुम्ही करून तर बघा. जोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टी करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभवही येत नाही. कुठेही गोष्टी क्रिएट पहिले होतात आणि ते दोनदा गोष्टी घडत असतात. कोणत्याही गोष्टी 2 वेळा घडतात. दोनदा घडतात, म्हणजेच पहिले तर तुमच्या माइंडमध्ये आणि मग ते रिअलिटीमध्ये येतात. तुम्ही आज काय स्वयंपाक करायचा आहे हा विचार कुठे येतो? सांगा रुपाली मॅम. जर आज तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे हा विचार कुठे येतो? आधी मनात. मनामध्ये येतो, डोक्यामध्ये येतो आणि नंतरच ती भाजी तुमच्या किचन मध्ये बनवता तुम्ही. दोनदा झाली. मग कुठल्याही गोष्टी तुम्हाला पाहिजे तर दोनदाच क्रिएट होतात. पहिले तर मनामध्ये आणि दुसरी तर रियालिटी मध्ये. मग जर तुम्ही विचारच नाही केला, जर समजा इथे उपस्थित तुम्ही आहात, कोणी विचारच नाही केला की 1 लाख कमवायचा आहे, तर तुम्ही कमवाल काय? नाही. विचार खूप गरजेचा आहे त्यासाठी. ओके, तर विचार करा की काय पाहिजे तुम्हाला आणि त्यानंतर त्या गोष्टी प्रयत्न करा. विजन बोर्ड जे आहे ते विजन बोर्ड बनवा. जी गोष्ट हवी आहे त्यासाठी आपण विजन बोर्ड सुद्धा बनवत असतो. आपलं विजन क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. जर तुमचं विजनच क्लिअर नाही आहे, म्हणजे समजा की आता मी नागपूरला आहे, नागपूरवरून मला मुंबईला यायचंय किंवा तुम्ही मुंबईला आहात आणि मुंबईवरून तुम्हाला नागपूरला यायचे आहे. ओके, तुम्हाला नागपूरला यायचं आहे, तर तुम्ही ट्रेन कोणते पकडणार? हैदराबादला जायची पकडणार आहे का? जर एखाद्या व्यक्तीला नागपूरवरून मुंबईला यायचं आहे किंवा कुठून तुम्हाला तिथून नागपूरला यायचं आहे, तर तुम्ही ट्रेन कुठली पकडणार आहात? जी नागपूरला येणार आहे तीच ट्रेन तुम्ही पकडणार आहात. म्हणजे त्या ट्रेनमध्ये तुम्ही बसणार, तरच तुम्ही नागपूरला पोहोचू शकाल. म्हणजे विजन क्लिअर आहे की नाही? आपल्याला कुठे जायचंय ते विजन क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि विजनच क्लिअर नाहीये, तुम्ही तिथे एअरपोर्ट, म्हणजे जर प्लेनने जात आहे, ट्रेन मध्ये गेले, म्हणजे आपला रेल्वे स्टेशन मध्ये गेले, तुम्हाला माहितीच नाही तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्ही तिथेच राहाल, त्या रेल्वे स्टेशन मध्येच राहाल तसेच, कारण विजनच क्लिअर नाही आहे. आणि जर तुमचं विजन क्लिअर आहे तर बरोबर तुम्ही त्या ट्रेनची तिकीट काढाल, त्या ट्रेन मध्ये बसाल आणि तिथपर्यंत पोहोचाल. जीवनाचं सेम तसंच आहे. जो ध्येय आहे तुमचा तो क्लिअर असणं गरजेचं आहे. क्लिअर राहील तर तुम्ही त्या वाटेने सरळ जाल. आणि रस्त्याला असे फाटे फुटलेले असतात, असे फाटे प्रत्येकाला माहिती आहे. झाडाला बघा, असे झाडा कसे असे हे असतात, तर त्याचं विजन जर सरळ आहे तर तो सरळ मार्गाने जाईल. विजन क्लिअर नाही तर इकडे जाईल वापस येईल, तिकडे जाईल वापस येईल, तिकडे जाईल वापस येईल. जीवनात काय चाललंय त्याचं त्यालाच माहिती नाही आहे. ओके, सो विजन क्लिअर ठेवा. आणि आपण आता एक मेडिटेशन घेणार आहोत पास्ट लाईफचं. तर हे मेडिटेशन आपण का बरं करणार आहोत? डोक्यात तुमच्या खूप काही कचरा आहे, मला माहिती आहे. तो कचरा काढण्यासाठीच आपण पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहोत. पास्ट लाईफ मेडिटेशन म्हणजेच एखाद्या व्यक्तीने तुम्हाला खूप काही बोललं असेल, कुणासाठी म्हणजे चिडचिड होत असेल, त्या व्यक्तीचं नाव जरी तुम्ही घेतला तरी चिडचिड असं, म्हणजे नावही ऐकल्यावर आपल्याला ते सगळं सिच्युएशन डोळ्यासमोर येत असेल. काही निगेटिव्ह थॉट्स तुमच्या डोक्यात असतील, तर हे सगळे निगेटिव्ह थॉट्स आपण या पास्ट लाईफ मेडिटेशननी डोक्यातून काढणार आहोत. कारण उद्यापासून आपण रेकी शिकणार आहोत. रेकी म्हणजे काय? रेकीचे सगळं रेकी आपण उद्यापासून 4 सेशन आपले पूर्ण रेकीचे राहणार आहेत. हा सेशन आपल्याला माइंड क्लिन्झिंग साठी असतो आणि हे करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुमच्या डोक्यातले निगेटिव्ह थॉट्स जाणार नाही
तोपर्यंत चांगल्या गोष्टीही तुम्ही ग्रहण करणार नाही. करणार काय सांगा? ग्रहण करण्यासाठी वाईट गोष्टीला काढणं गरजेचं असतं. तर एक 10-15 मिनिटांचा आपला हा मेडिटेशन राहील. सो यासाठी सर्वांनी रेडी राहायचं आहे. प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ ऑन करा. थोडंसं पाणी पिऊन बसा आणि 1 मिनिटात आपण हा मेडिटेशन सुरू करणार आहोत. फास्ट लाईफ मेडिटेशन. पाणी पिऊन बसायचं आहे. चलो फास्ट बसा, लवकर लवकर. लवकर बघा, खूप वेळ नाही आपल्याजवळ. बाकीचेही क्लासेस असतात मला. बसले सगळे आणि आसनवर बसायचं आहे. डायरेक्ट आपण फर्शवर बसायचं नसतं. ओके, आसन खुर्चीवर बसलेले आहे तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. चला तर आपण मेडिटेशनला सुरू करूया. बाकीच्यांना काही इंटरेस्ट नाही वाटत आहे. संतोष सर प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. सरला मॅम, नीता, कीर्ती, मा, आकाश, मोटो, पुष्पा, काय हे अजून काय, स्वाती, जॅस्मिन, सॅमसंग, मोटोरोला, मोटो, आयफोन, प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. आणि खूप छान आहे. पास्ट लाईफ मेडिटेशन हा खूप म्हणजे खूप चांगलं असतं. सर्वांनी करायलाच पाहिजे हा मेडिटेशन. तर चला सुरू करूया. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचंय. डोळे बंद, अगदी रिलॅक्स बसायचे तुम्हाला. ओके, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. कल्पना करा, आजपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जेही नकारात्मकता सहन केली असेल, ज्याही नकारात्मकतेला तुम्ही सहन केलं असेल, त्या प्रत्येक नकारात्मकतेला आपण कायमस्वरूपी बाहेर काढणार आहोत. जीवनामध्ये आजपर्यंत तुम्ही जेही नकारात्मकता सहन केली असेल, त्या प्रत्येक नकारात्मकतेला आज आपण आपल्या जीवनामधून कायमस्वरूपी रिमूव्ह करणार आहोत. कायमस्वरूपी बाहेर काढणार आहोत. कायमस्वरूपी बाहेर काढणार आहोत. त्या प्रत्येक नकारात्मकतेला आपण डिलीट करणार आहोत. त्या प्रत्येक नकारात्मकतेला आपण आपल्या जीवनामधून डिलीट करणार आहोत. आणि आजपर्यंत तुम्ही जे आनंदाचे क्षण जगलेले आहे,
आजपर्यंत तुम्ही जेही आनंदाचे क्षण जगलेले आहे, त्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करणार आहोत. आजपर्यंत जेही तुम्ही आनंदाचे क्षण जगलेले आहे, त्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला आपण मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करणार आहोत. आज फक्त आणि फक्त मनाच्या गाभाऱ्यामध्ये आपण परमसुखाची ऊर्जा, समाधानाची ऊर्जा, आरोग्याची ऊर्जा आणि दीर्घायुष्याच्या ऊर्जेला परिपूर्ण करणार आहोत. आज आपण आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये परमसुखाची ऊर्जा, समाधानाची ऊर्जा, आरोग्याची ऊर्जा आणि दीर्घायुष्याची ऊर्जा परिपूर्ण करणार आहोत. परिपूर्ण करणार आहोत. परिपूर्ण करणार आहोत. आणि प्रत्येक कटू आठवणीला, दुःखाच्या प्रत्येक कटू आठवणीला आपल्या जीवनातून कायम स्वरूपी डिलीट करणार आहोत. कायम स्वरूपी डिलीट करणार आहोत. तुम्ही जिथे बसलेले आहात तिथूनच आपला हा प्रवास आपण सुरू करूया. अगदी जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. आणि या घटना कधी कटू असतात तर कधी गोड असतात. कधी जीवनामध्ये सुख प्रदान करतात तर कधी दुःखाचे कारण बनत असतात. या घटना आपल्या जीवनामध्ये दुःखांचं कारण बनतात तर कधी सुख प्रदान करत असतात. आणि आता आपल्याला गेल्या 24 तासांमध्ये ज्या घटना घडल्या, कल्पना करा तुमच्या जीवनामध्ये गेल्या 24 तासांमध्ये ज्या ज्या घटना घडल्या आहे, ज्या ज्या घटनांना तुम्ही समोर गेलेले आहे, कुणी कळत नकळत तुम्हाला शब्दांनी आणि कृतीने दुखावलं असेल. कुणी कळत नकळत शब्दांनी किंवा कृतीने दुखावलं असेल. त्या प्रत्येक कृतीला माफ करायचं आहे. कळत नकळत ज्याही व्यक्तीने तुम्हाला दुखावलं असेल त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. कारण आपल्याला आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये फक्त आणि फक्त सुख पाहिजे आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पाहिजे आहे. म्हणून त्या प्रत्येक नकारात्मकतेला आपल्याला डिलीट करायचे आहे. ज्या व्यक्तीमुळे तुम्ही दुखावले आहे त्या व्यक्तीला माफ करायचं आहे. त्या व्यक्तीला माफ करायचं आहे. आणि गेल्या 24 तासांमध्ये जे तुम्ही सुखाचे क्षण जगलेले आहे त्या सुखाच्या क्षणाला आठवा. त्या सुखाच्या क्षणाला आठवा आणि त्या सुखांना, त्या आनंदाला तुमच्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे. कुलूप बंद करायचं आहे. आणि तुम्ही ज्या व्यक्तीला माफ करणार आहात त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ही संपूर्ण सुखाची भावना आपल्याला आपल्या मनामध्ये आणायची आहे. आणि कळत न कळत कधी तुम्ही दुसऱ्यांना दुखावलं असेल, कळत न कळत तुमच्यामुळे जर कुणाला दुःख पोहोचलं असेल, दुःख मिळालं असेल तर त्याला सुद्धा मनोमन माफी मागा. कळत न कळत आपल्यामुळे जर कुणाला दुःख पोहोचलं असेल, दुःख मिळालं असेल तर त्यांना सुद्धा मनोमन माफी मागा.
माफी मागा. माफी मागा आणि माफ करून टाका. माफी मागा आणि माफ करून टाका. अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. कळत न कळत तुम्ही कुणाला दुखावलं असेल, अगदी शब्दांनी, कृतीनी, अगदी शब्दांनी, कृतीनी त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा, माफ करा, माफ करा. बघा, आयुष्य खूप सुंदर आहे. बघा, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ही माफी दिल्याने आपली सकारात्मकतेची ऊर्जा तशीच वाढणार आहे. आपली सकारात्मकतेची ऊर्जा तशीच वाढणार आहे, तशीच वाढणार आहे. आणि आता गेल्या 1 महिन्यामध्ये जे आनंदाचे क्षण तुम्ही जगलेले आहे, त्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे, कुलूप बंद करायचं आहे. आणि प्रत्येक कटू आठवणीला जीवनामधून बाहेर काढायचे आहे. कळत न कळत ज्याही व्यक्तीने तुम्हाला आजपर्यंत दुःख दिलं असेल, त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. आणि कळत न कळत जर तुम्ही तुमच्या शब्द आणि तुमच्या कृतीने दुखावलं असेल, तर त्या प्रत्येक व्यक्तीला माफी मागा. त्या प्रत्येक व्यक्तीला माफी मागा. त्या प्रत्येक व्यक्तीला माफी मागा. आज आज समजा तुम्ही जवळच्या एखाद्या व्यक्तीला गमावलं असेल, जवळच्या एखाद्या व्यक्तीला गमावलं असेल, एखादा जिवलग मित्र असेल, एखादी जिवलग मैत्रीण असेल, कायमची दूर झाली असेल, त्या प्रत्येक दुःखातून दूर करा. मनाच्या गाभाऱ्यामध्ये या गोष्टीला दूर करा, दूर करा. प्रत्येक दुःखाला दूर करायचं आहे. प्रत्येक दुःखांना आयुष्यातून दूर करायचं आहे. कारण जीवन खूप सुंदर आहे हो. जीवन खूप सुंदर आहे. म्हणून आपल्याला फक्त या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य हवं आहे. मग आपण आज आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त सुखाची पेरणी करणार आहोत, समाधानाची पेरणी करणार आहोत, आरोग्याची पेरणी करणार आहोत, ऐश्वर्याची पेरणी करणार आहोत. आणि म्हणूनच आज आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही त्या दुःखांना दूर करणार नाही, तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये जी गोष्ट हवी आहे, ती गोष्ट तुम्ही अट्रॅक्ट करू शकणार नाही. म्हणून प्रत्येक दुःखातून आज दूर व्हायचं आहे, दूर व्हायचं आहे, दूर व्हायचं आहे. ज्याही ईश्वर गुरूंना तुम्ही मानता, त्यांना आव्हान करा आणि त्यांना म्हणायचं आहे की मी या प्रत्येक दुःखातून आज मुक्त होत आहे. मी या प्रत्येक दुःखातून आज मुक्त होत आहे. मला शक्ती द्या. मी या प्रत्येक दुःखातून आज मुक्त होत आहे. हे ईश्वर मला शक्ती द्या. हे ईश्वर मला शक्ती द्या. मला शक्ती द्या. मला शक्ती द्या. आणि दोन्ही हात रब करायचे आहे, डोळे उघडायचे आहे. तळहात आपले डोळ्याला हस्तस्पर्श अगदी हलकं असू द्या आणि आपल्याला आपल्या सामान्य स्थितीमध्ये परत यायचंय. ओके. तर बघा, जोपर्यंत असे भरपूर व्यक्ती आहेत की ज्यांना कळत न कळत तुम्ही त्रास दिला असेल. कधी कधी मुद्दाम होतं, म्हणजे मुद्दाम कोणी करत नाही, चुकून होतं. पण मी तुम्हाला होपोनोपोनो प्रेयर सुद्धा शिकवणार आहे. ओके. आणि जोपर्यंत आपण त्या व्यक्तीची माफी मागत नाही, कारण जीवनामध्ये तुम्ही काहीही करा, काहीही करा, काहीही शिका, पण काही ब्लॉकेजेस असे क्रिएट होतात, तुम्हाला तुमच्या यशापर्यंत नेण्यापासून म्हणजे पोहोचूच देत नाही. तर ते ब्लॉकेजेस आपल्याला काय करायचे आहे, सगळे रिमूव्ह करायचे आहे. ओके. आणि उद्या आपण रेकी म्हणजे काय, रेकी आपण जी शिकणार ती फक्त आपण चांगल्या कामासाठी वापरणार आहोत. जी रेकी आपण शिकणार आहोत ती म्हणजे जपानी चिकित्सा उपचार पद्धती आहे. इथे कुठलाही आजार असेल तो आपण विदाऊट मेडिसिननी आपण बरा करू शकतो.
आपण आपल्या आजारांना विदाऊट मेडिसिन, कारण ही एक हिलिंग मॉडॅलिटी आहे. रेकी म्हणजेच काय, ती हिलिंग मॉडॅलिटी आहे. तुम्हाला ते हिलिंग करायला शिकवलं जाणार आहे. ओके. आणि उद्यापासून, कारण आज तुम्ही हे करू शकले, तर उद्यापासून तुम्ही तुमचं माइंड अगदी रिलॅक्स आहे आणि तुम्ही चांगल्या ऊर्जांना एक्सेप्ट करण्यासाठी तयार आहात. आणि म्हणून आपण ही उद्यापासून सगळी प्रोसेस मी तुम्हाला शिकवेल. त्यात तुम्हाला अन्न पाणी चार्ज करायला सुद्धा शिकवणार आहे. अन्न पाणी, जो तुम्ही अन्न खाता, जे पाणी पित आहात, त्यात पॉझिटिव्ह अफर्मेशन्स वापरून आपण ते अन्न पाणी ग्रहण करायचं. म्हणजे त्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन मी तुम्हाला शिकवणार आहे. तर जो अन्न खाताय, पाण्याला आपण म्हणजे ज्याही अफर्मेशन्स दिल्या, पाणी स्वतःमध्ये शोषून घेतो आणि तोच पाणी जर तुम्ही पिलं, तर ती एनर्जी तुमच्यामध्ये ऍक्टिव्ह होत असते. कारण पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो वो हो जाए वैसा. पाण्याला तुम्ही कुठल्याही कलर, म्हणजे पाण्यात तुम्ही लाल रंग टाकाल, तर तो पाणी लाल रंगाचा होईल. पिवळं टाकाल, पिवळं होईल. हिरवं टाकाल, हिरवं होईल. मग तिथे जर पॉझिटिव्ह अफर्मेशन्स टाकली, तर ते पॉझिटिव्ह अफर्मेशन तिथे जाईल की नाही? काय वाटतं? जाईल ना? म्हणजे मसुरी इमाटोनी एक प्रयोग केलेला होता पाण्यावर. चला, आज आपल्याला एवढं वेळ नाहीच आहे म्हणजे आपण एक्सप्लेन करू शकू. पण उद्यापासून आपण या रेखी ऊर्जेला सुरुवात करणार आहोत आणि डेली तुम्हाला 1 ते 2 हा जो क्लास आपण करणार आहोत. या क्लासमध्ये तुम्हाला मल्टीटास्किंग करायची नाही. ज्यांना खरंच असं वाटतं की लाइफ में ट्रांसफॉर्मेशन तो होना चाहिए, तर हा क्लास करा नक्की 4 दिवस आणि अगदी तुमच्या आयुष्यामध्ये याचं अनुभव तुम्हाला खूप छान जाणवणार आहे. स्वतःसाठी 1 तास द्या आणि खरंच स्वतःसाठी 1 तासही नसेल, समजा की जर तुम्हाला स्वतःसाठी हा 1 तासही जमत नसेल किंवा तुम्ही स्वतःसाठी वेळच काढू शकत नसाल, तर जीवनही जगून काही अर्थच नाही. कारण हे आयुष्य तुम्ही जगत आहात. समजा सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या परिवारासाठी देत आहात, त्यांचं सगळं स्वप्न पूर्ण करत आहात आणि स्वतःला जर 1 तास स्वतःसाठी काढू शकत नाही आहात, तर मग जीवन व्यर्थ आहे, काहीच नाहीये. आज आपण इथे आहोत आणि आपल्यासाठीच जर जगू शकलो नाही, आपण आपल्या इच्छा हां, ओके. तर म्हणून मी म्हणते, की हा क्लास इतका सुंदर आहे आणि रेखी ऊर्जा इतकी प्युअर आहे, की तुम्ही हिला मागता-मागता थकाल. पण ती तुम्हाला देता-देता थकणार नाही. मग इथे तुम्हाला छान आरोग्य हवं असेल, तर ही आरोग्यही तुम्हाला प्रदान करेल. तुम्हाला छान रिलेशनशिप, ज्या तुमचे नाते जर इतरांशी चांगले नसतील, तर तुम्हाला इतरांशी नातेसंबंधही चांगले करायचे असेल, तर तुम्ही या रेखीमध्ये इतरांशी नातेसंबंधही चांगला करू शकता. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल समृद्धी, पैसा, तर हेही तुम्हाला देईल नक्कीच. हे शिकण्यासाठी तुम्हाला स्वतः मनाने, चांगल्या मनाने हा क्लास करावा लागेल. ओके. आणि या क्लासची रेकॉर्डिंग तुम्हाला YouTubeवर मिळून जाईल. आपल्या प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळे क्लासेसची रेकॉर्डिंग तिथे मिळेल. ओके. आणि उद्या आपण भेटूया 1 ते 2 वाजता. लिंक तुम्हाला 10 मिनिटं आधी शेअर केली जाईल आणि त्याच लिंकवर तुम्हाला क्लास करायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटतं की तुमच्या परिवारांनी, तुमच्या फ्रेंड सर्कलनीही रेकी शिकायला पाहिजे, कारण आपला क्लास हे उद्यापासून सुरू होतो आहे रेकीच्या, तर त्यांना तुम्ही लिंक पाठवू शकता. ओके. चला, मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेखी शक्ती आणि एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक यू सो मच. भेटूया उद्या दुपारी 1 वाजता. थँक यू सो मच.